आपल्याला कुलदेवता माहिती नाही. धर्म वेगळा आणि समाज वेगळा. धर्म वेगळा, समाज वेगळा. हिंदू धर्म, हिंदू धर्मामध्ये सगळे समाज आले. समाज समजते मला? समाज, समाज, समाज म्हणजे जातीवाद नाही. समाज म्हणजे ज्याच्या त्याच्या कामगिरीवर होऊन, सुतार असेल, लभार असेल, शिंपी असेल, संभान असेल, महार, मांग, हे सगळे समाज मात्र हिंदू धर्मामध्ये मोडतात. फक्त मुस्लिम धर्म वेगळा, ख्रिश्चन धर्म वेगळा, शीख धर्म वेगळा. त्या धर्माचं रक्षण ज्या देवीनं केले ती त्या धर्माची कुलदेवता आहे. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळे समाज आले आणि सगळ्या समाजाची कुलदेवता आहे हिंदू धर्माचं रक्षण करणारी तुळजाभवानी माता. म्हणून मात्र आपल्या सगळ्यांवरती कुलदेवतेची कृपा असावा, म्हणजेच मात्र आपल्या मुलामुलींचे लग्न जमतील. कुलदेवतेची कृपा असावा म्हणून आपल्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून यश येईल. मुलामुलींचे लग्न जमतील, कष्टाला प्रयत्नाला यश येईल, घरामध्ये शांती मिळेल, कष्टाला प्रयत्नाला यश येईल. या गोष्टी ज्या आहेत तर आपल्या कुलदेवतेमुळे घडतात. म्हणून कुलदेवता. आणि त्यानंतर पाचवे मात्र आपल्या सातव्या दादांचे वडील आठवे दादा. सातव्या पिढीचे दादा, आठवे दादा ते आपल्या घरामध्ये पाहिजे. आज बऱ्याचशा ठिकाणी मात्र तुम्हाला जो त्रास होतो ना, तो त्रास मात्र का बाहेरची बाधा, बाहेरची बाधा, एक दृष्टीदोष, तुमचं चांगलं सण होत नाही ना, ते मात्र नुसतं तुमच्याकडे पाहिलं ना, तेच कांद्याचं ट्रॅक्टर भरलं, तुम्ही माल काढला ना, या कांद्याने पाहिलं बस यायला आपलं तर आलं नाही, त्याचा आला झाले, कामं झाले, ते त्याला दृष्टीदोष म्हणते. पण याच्याकरता मात्र आपल्या घरामध्ये ना सातव्या दादांचे वडील आठवे दादा पाहिजे. वाडवडील तर मात्र आपल्यासाठी, आपल्या पंतवांसाठी, नातवांसाठी, मुलांसाठी, आपल्या परिवारासाठी देव आहे. त्यांनीच कमवून ठेवलेलं सगळं. पण त्यांच्यामध्ये मतभेद आहे, त्यांच्यामध्ये मतभेद आहे. तुम्ही घरातल्या देवस्थानी मात्र एवढे देव मात्र ठेवले आणि या देवांच्या पंक्तीला त्यांना बसवलं तर देवांचा अपमान आहे. देवांच्या पंक्तीला बसायला सुद्धा मात्र अधिकार लागतो. मग सातव्या दादांचे वडील आठवे दादा हे अधिकारी, हे जर आपल्या घरात असले ना, टाना टोना करणी कवटाळ भूत प्रेत पिशाच हे आपल्या सावलीत पण उभे राहणार नाही. म्हणून सातव्या दादांचे वडील आठवे दादा हे 6व्या नंबर आपल्या घरामध्ये. आणि 7वी देवता आहे आपल्या घरात खंडोबा. आता महादेव आणि खंडोबा एकच आहे, फक्त महादेवानं खंडोबाचा अवतार घेतला. शंकराने धरिला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकराने धरिला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकराने धरिला अवतार, देव झाला मार्तंड मल्हार. शंकराने धरिला अवतार, देव झाला मार्तंड
जोरात टाळी वाजवा. मोजकेच वाजते बा, फक्त ते बी असे हे बिचारे गळा पार बिंबीपासून आरडू म्हणते आणि तुम्ही टाळी वाजवा म्हणले तेव्हा जोरात वाजवा टाळी. टाळी वाजवल्यावर ह्या दोन्ही हातातली शक्ती मात्र जागृत होत असते. दोन्ही हातामध्ये वेगळ्या बद्दल शक्ती राहते, पण अशी वाजवली नाही. ताकद लावा थोडीशी. ठोक्यानं टाळी वाजवली का ठोक्यानंच पाऊस येतो, नाही तर मग ठोकीत धरून आपल्या. तर म्हणून भगवान शिवप्रभूचा अवतार मात्र खंडोबाचा अवतार आहे. हा, प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये खंडोबा पाहिजे. का? जीवनाची सुरुवात होते जन्मापासून आणि संसाराची सुरुवात होते हळदीपासून, भंडारापासून. म्हणून आता इथे पण खंडोबाला मात्र कपड्यात गुंडळून ठेवायचं. तुम्ही म्हणा आजच ऐकलं पाहिजे, कपड्यात गुंडळून कामून ठेवायचं. झोपून द्यायचं का देव? नाही. त्याला देवाला उजाळायला आपण जेव्हा घेऊन जातो ना, उजाळायला कुठे घेऊन जातो? देवाला भेटायला खंडोबाला घेऊन जातो, जजुरीला. पण इथं मात्र तुम्हाला देवाचा उजाळा करायचा ना, एकदम साधं सोपा. एखाद्या तर लग्न कार्य आलं, एखाद्या जेजुरीला जाऊन आले, त्या टायमाला जेजुरीहून आल्या चंदनपुरीवरून देवाला भेटून आणल्या देवाला डायरेक्ट घरी नाही आणायचं. देवाला घरी नाही आणायचं. 2-2.5 फूट मात्र कोणाच्या तरी घरी किंवा मंदिरात ठेवा, आणि मग मात्र तिकडून देवट्या बुदल्या करत मात्र भंडारा उधळीत वाजत गाजत घरी आणा. बस हा झाला देवाचा उजाळा. मग आता कधी कधी पहा, दिवसमान पहिले वेगळे होते, आताचे वेगळे. मोठ्याकडे देवारा गेला मग लहान पूजाच करायची नाही. त्यामुळे मोठ्याकडे देवारा गेला, बस सगळा देवारा मोठ्याकडे गेला म्हणजे देवारा गेला म्हणजे देवाऱ्यातले देवही गेले ना.